श्रोते हो, आज आपण प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांबद्दल बोलत आहोत आणि त्या शृंखलेमधल्या माझ्या एका कवितेने सुरुवात करतोय की मी लिहिलंय की प्रेम म्हणजे तुझं हसणं, प्रेम म्हणजे तुझं हसणं, प्रेम म्हणजे तुझं सोबत असणं, प्रेम म्हणजे तुझं हसणं, प्रेम म्हणजे तुझं सोबत असणं, प्रेम म्हणजे स्वप्न सजवणे, प्रेम म्हणजे आबोल प्रीत मनात रुजवणे, प्रेम म्हणजे तुझं सोबत असणं, प्रेम म्हणजे स्वप्न सजवणे, प्रेम म्हणजे आबोल प्रीत मनात रुजवणे, प्रेम म्हणजे दिलखुलास बात, प्रेम म्हणजे दिलखुलास बात, प्रेम म्हणजे तुझी कायम साथ, प्रेम म्हणजे तुझी कायम साथ, प्रेम म्हणजे तुझ्यासोबत सुखद क्षण, प्रेम म्हणजे तुझ्यासोबत सुखद क्षण, प्रेम म्हणजे तुझ्या भेटीला आतुर मन, प्रेम म्हणजे तुझ्या भेटीला आतुर मन, प्रेम म्हणजे तू येण्याची आस, प्रेम म्हणजे तू येण्याची आस, प्रेम म्हणजे भिरभिरती नजर नि तुझा भास, प्रेम म्हणजे भिरभिरती नजर नि तुझा भास, प्रेम म्हणजे भांडण नि रागावणे, प्रेम म्हणजे भांडण नि रागावणे, प्रेम म्हणजे विरहात रात्र जागवणे, प्रेम म्हणजे विरहात रात्र जागवणे. आणि मी शेवटी असं लिहिलं आहे की प्रेम म्हणजे तुझ्या साथीनं जगणं, प्रेम म्हणजे तुझ्या साथीने जगणं, प्रेम म्हणजे तुला सातजन्मी मागणं, प्रेम म्हणजे तुला सातजन्मी मागणं. तर ही माझी प्रेमाचे वेगवेगळे रंग दर्शवणारी ही माझी रचना होती. आणि या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूयात. प्रेमात तुझा रंग कसा या शीर्षकाच्या अनुषंगानं आजच्या शोमध्ये आपण बोलत आहोत. आणि त्यामध्ये सौ आनंदी यशवंत जाधव मॅडम यांनी फलटण सातारा येथून लिहिलं आहे. सौ आनंदी यशवंत जाधव मॅडम लिहित आहेत फलटण सातारा येथून की तुझ्या प्रीतीचा घेतला वसा सप्तरंगी रंगुनी, तुझ्या प्रीतीचा घेतला वसा सप्तरंगी रंगुनी, प्रेमा तुझा रंग कसा रंगविते चित्र माझ्या मनी, रंगविते चित्र माझ्या मनी. वाह. आणि खरंच की जेव्हा प्रीतीचा वसा आपण घेतलेला असतो त्यावेळी आपण सप्तरंगांमध्ये रंगून जातो. आणि प्रेमाचा रंग कसा असू शकतो याबद्दलची प्रत्येकाची एक वेगवेगळी कल्पना असते. प्रत्येकाच्या मनामध्ये एक चित्र निर्माण झालेलं असतं की प्रेम हे असं असतं. आणि त्या अनुषंगानं प्रेमा तुझा रंग कसा रंगविते चित्र माझ्या मनी अशा सुंदर अशा शब्दांकनाच्या माध्यमातून प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा ज्या आहेत त्या रंगवण्याचा मॅडमनी सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. आणि या सुंदर अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात. आणि त्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ मनीषा दुर्गा पावले मॅडम लिहित आहेत कुर्डवाडी जिल्हा सोलापूर येथून. सौ मनीषा दुर्गा पावले मॅडम यांनी कुर्डवाडी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की प्रेमात तुझा रंग कसा राग दूर ठेव जरासा, प्रेमात तुझा रंग कसा राग दूर ठेव जरासा, आनंदाचा उमटू दे ठसा, आनंदाचा उमटू दे ठसा, जीवनाचा नाही भरवसा, जीवनाचा नाही भरवसा, नाही भरवसा. वाह वाह. आणि खरंच की प्रेमाचा रंग कसा असावा तर प्रेमाचा रंग हा राग दूर सारून आनंदाचा ठसा उमटवणारा असावा, कारण जीवनाचा भरवसा नाही. असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, जसं की मॅडमनी लिहिलं आहे की जीवनाचा भरवसा नसतो, त्यामुळं आनंदाचे ठसे जे आहेत ते प्रत्येकाने एकमेकांच्या मनामध्ये उमटवणं हे खूप गरजेचं असतं. राग येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु तो राग किती वेळ ठेवायचा, तो राग कोणत्या टोकाचा असला पाहिजे याला मात्र निश्चितपणे जे आहेत ते बंधनं असली पाहिजेत, नाही का. कारण रागामुळं नात्यांमध्ये दुरावा येतो. त्या अनुषंगानं आनंदाचे ठसे जर मनावर उमटवत गेलो तर तो रागसुद्धा निघून जातो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये जयश्री देशकुलकर्णी मॅडम यांनी लिहिलं आहे कोथरूड पुणे येथून. जयश्री देशकुलकर्णी मॅडम लिहित आहेत कोथरूड पुणे येथून की जादुई नजारे क्षितिजाकडे झुकणारा सूर्य, जादुई नजारे क्षितिजाकडे झुकणारा सूर्य, हुरहुर लावणारी तुझी माझी भेट, हुरहुर लावणारी तुझी माझी भेट, हातात तुझा आश्वासक हात, हातात तुझा आश्वासक हात, हाच प्रेमाचा रंग हृदयी भिडणारा थेट, हाच प्रेमाचा रंग हृदयी भिडणारा थेट. वाह. आणि जादुई नजाऱ्यांमध्ये जेव्हा सूर्य हा क्षितिजाकडे झोकत असतो आणि हुरहुर लावणारी
जी भेट असते, ती भेट जेव्हा घडते, हाती हात येतो, त्या हाती आलेल्या हातामध्ये आश्वासकता असते, विश्वास असतो, आजन्म सोबत चालण्याचं एक आश्वासक असा विश्वास असतो. त्यावेळी तो प्रेमाचा रंग असतो, जो त्या नात्यांवर चढतो आणि हृदयाला भिडणारी, थेट भिडणारी अशी ती भेट, अशी ती आठवण होऊन जाते. तर या सुंदर अशा आठवणीला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी लिहिलं आहे. सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम लिहित आहेत की सप्तरंगी प्रेम रुसवे फुगवे युक्त, सप्तरंगी प्रेम रुसवे फुगवे युक्त, सजला इंद्रधनू डुंबावे मनसोक्त, सजला इंद्रधनू डुंबावे मनसोक्त. वाह! तर प्रेमा तुझा रंग कसा या शीर्षकाच्या अनुषंगाने सप्तरंगी प्रेम रुसवे फुगवे युक्त, सजला इंद्रधनू डुंबावे मनसोक्त, चारच ओळीमध्ये प्रेम कसं असावं, प्रेमाचा रंग कसा असावा याबद्दलचं सुंदर असं वर्णन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं. की सजलेल्या इंद्रधनूमध्ये आपण मनसोक्त डुंबावे आणि सप्तरंगी प्रेम हे रुसव्या फुगव्यांनी सुद्धा भरलेलं असावं. आणि खरंच की जेव्हा आपण रुसतो तेव्हा कोणी आपल्याला मनवतं तर ती फिलिंग खूप वेगळी असते, खूप छान असते. की कोणीतरी आपल्याला समजावतं आहे म्हणून सुद्धा कधी कधी रुसायला आवडत असतं, नाही का? खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये विशाल गौरव खरे सरांनी लिहिलं आहे चेंबूर मुंबई येथून. विशाल गौरव खरे सर लिहित आहेत चेंबूर मुंबई येथून की रिमझिम बरसणाऱ्या रेशीमधारांसमतू, रिमझिम बरसणाऱ्या रेशीमधारांसमतू, झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ नदी समतू. वाह! झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ नदी समतू, दिवसा प्रकाशासम आणि रात्रीस छाया तू, दिवसा प्रकाशासम आणि रात्रीस छाया तू, रंग कसा प्रेमा तुझा, रंग कसा प्रेमा तुझा, सर्वांचे जीवन असतो, सर्वांचे जीवन असतो. आणि खरंच की प्रेम हेच जीवन आहे. कारण कधी तो रिमझिम बरसणाऱ्या रेशीमधारांसम असतो, कधी झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ नदीसम असतो, कधी प्रकाशासारखा तर कधी रात्रीच्या छायेसारखा. असे नानाविध रंग जे आहेत ते प्रेमाचे असतात. अप्रतिम शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये वैशाली शंकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. वैशाली शंकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे की प्रेम तुझा रंग कसा, प्रेम तुझा रंग कसा शुभ्र धवल पांढरा, प्रेम तुझा रंग कसा शुभ्र धवल पांढरा, निळाशार नील आकाशा, निळाशार नील आकाशा, खळखळ निखळ सागरा, खळखळ निखळ सागरा, निखळ सागरा. वाह! आणि खरंच की शुभ्र धवल पांढरा असा प्रेमाचा रंग आहे. आणि निळाशार नील आकाशासारखा, खळखळ निखळ सागरासारखा असा त्याचा रंग आहे. असं अप्रतिम असं वर्णन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून. सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलं आहे की प्रेमा तुझा रंग कसा पाशबंध ते जन्माचे, प्रेमा तुझा रंग कसा पाशबंध ते जन्माचे, प्रेमा तुझा भंग कसा, प्रेमा तुझा भंग कसा, ऋणानुबंध ते मनाचे, ऋणानुबंध ते मनाचे. वाह! तर जन्माचे पाशबंध असलेलं तो प्रेमाचा रंग आणि ऋणानुबंध जे मनाचे मनापासून जुळलेले असतात, तो एक प्रेमाचा सुंदर असा रंग असतो. असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून. वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिलं आहे की ईश्वराच्या भक्तीतून लाभतोस तू प्रेमा. वाह! ईश्वराच्या भक्तीतून लाभतोस तू प्रेमा, आईच्या मायेच्या स्पर्शात भासतोस तू प्रेमा, आईच्या मायेच्या स्पर्शात भासतोस तू प्रेमा, उभ्या शेतावर धुंदीत डोलतोस तू प्रेमा, उभ्या शेतांवर धुंदीत डोलतोस तू प्रेमा, बालमुखातून निर्व्याज हसतोस तू प्रेमा, बालमुखातून निर्व्याज हसतोस तू प्रेमा, तू प्रेमा, तू प्रेमा. वाह! वाह! खरंच. आणि
ईश्वराच्या भक्तीमध्ये प्रेम शोधणारे, आईच्या मायेच्या स्पर्शामधलं प्रेम, एवढंच नाही तर उभ्या शेतामध्ये धुंदीत डोलणारं प्रेम आणि बालमुखातून निर्व्याजपणे हसणारं प्रेम, या सर्व प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांना मॅडमनी सुंदररित्या या चारोळीमध्ये रंगवलेलं होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये सौ विद्या प्रकाश माने मॅडम लिहित आहेत. शब्दसुमने मंच, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून सौ विद्या प्रकाश माने मॅडम यांनी लिहिले. शब्दसुमने मंच, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून की प्रेमा तुझा रंग कसा अंतरात खोल भरणारा, प्रेमा तुझा रंग कसा अंतरात खोल भरणारा, गुंतलेल्या दोन जीवाला भावशृंगार करणारा, गुंतलेल्या दोन जीवाला भावशृंगार करणारा, भावशृंगार करणारा. वाह, खरंच की अंतरात खोल भरणारं ते प्रेम, तो प्रेमाचा रंग, आणि गुंतलेल्या दोन जीवाला भावशृंगार करणारा तो प्रेमाचा रंग. तर प्रेमाचे जे वेगवेगळे रंग असतात त्या वेगवेगळ्या रंगांना आपण आपल्या या मान्यवरांच्या सुंदर सुंदर चारोळीमधून ऐकत आहात. तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात. माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. तर अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये अंजली सामंत मॅडम यांनी लिहिलं आहे डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून की प्रेमा तुझा रंग कसा बदलत्या जमान्याचा, प्रेमा तुझा रंग कसा बदलत्या जमान्याचा, महाजालावरील मृगजळाच्या ॲसिडच्या हल्ल्याचा, महाजालावरील मृगजळाच्या ॲसिडच्या हल्ल्याचा. तर आपण पाहतोय की एकतर्फी प्रेमातून होणारे जे ॲसिड हल्ले आहेत, जे समाजाचं विराधक असं वास्तव आहे, त्याला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं की बदलत्या जमान्याचा प्रेमाचा रंग बदलतोय आणि त्या बदलत्या प्रेमाच्या रंगामुळं जे मृगजळ आहे त्याच्या पाठीमागं धावण्याच्या शर्यतीमध्ये एकतर्फी प्रेमातून ज्या घटना घडतात, जे निर्घुण अशी कृत्य घडतात, त्याबद्दलचे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या सुंदर अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि सामाजिक एक विराधक वास्तवसुद्धा मॅडमनी मांडलेलं होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलं आहे की प्रेमा तुझा रंग कसा जीव तुझ्यात वेडा पिसा, प्रेमा तुझा रंग कसा जीव तुझ्यात वेडा पिसा, प्रीतीच्या या बंधाचा चंद्र आहे साक्षी जसा, प्रीतीच्या या बंधाचा चंद्र आहे साक्षी जसा, चंद्र आहे साक्षी जसा. वाह वाह, खरंच की प्रेमाच्या रंगामध्ये जेव्हा आपण न्हाऊन निघतो तेव्हा जीव वेडापिसा होतो. कायम असं वाटतं की ती व्यक्ती आपल्यासमोर हवी, त्या व्यक्तीशी बोलत राहिलं पाहिजे, त्या व्यक्तीला बघितलं पाहिजे, त्या व्यक्तीची भेट झाली पाहिजे, ती व्यक्ती आपल्या अवतीभोवती असली पाहिजे. त्यामुळं जीव हा प्रेमामध्ये वेडापिसा होऊन जातो आणि प्रीतीचे जे बंध असतात त्या बंधांना चंद्र हा साक्षी असतो. आपल्याला माहीत आहे की प्रेम आणि चंद्र याचं नातं खूप जवळचं आहे. अनेक साहित्यिक मान्यवरांच्या ज्या साहित्यातून चंद्र हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण पाहिला असेल एक विनोदाने जोकसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला होता, जेव्हा चांद्रयान जे आहे, चांद्रयान मोहिमेअंतर्गत आपल्या भारत देशाचं चांद्रयान जे आहे ते चंद्रावर जेव्हा पोहोचलेलं होतं आणि ते पोहोचण्याच्या काही तास अगोदर एक मेसेज व्हायरल होत होता की आता चंद्राबद्दल जे आहे ते कोणीही लिहू नये, चंद्राला आकाशातून जे आहे ते आपल्या पृथ्वीवर आणू नये, आपल्या ओळीमध्ये आणू नये, थोडा वेळ चंद्राला तिथंच राहू द्यावं, कारण आपलं चांद्रयान जे आहे ते तिथं उतरणार नाही आहे. तर हा एक जोकचा भाग झाला. तर चंद्र हा एवढ्या जवळचा असतो, तो प्रत्येकाच्या जवळचा असतो, तो अगदी आबालवृद्धांना हवाहवासा असतो. चंद्राच्या साक्षीनं आणाबाका घेतल्या जातात, चंद्राच्या प्रकाशामध्ये सोबत चाललं जातं. चंद्रामुळं खूप साऱ्या साहित्यिकांना लिहिण्यासाठी नवनवीन शब्द, नवनवीन विषय मिळतात. तर असं चंद्राच्या साक्षीचा हा प्रीतीचा बंध जो आहे तो मॅडमनी खूप अप्रतिम आणि सुंदररित्या त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.